प्रहार जनशक्ती पक्षाकडून तिवसा तालुक्यात बस थांब्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे। प्रवाशांच्या पाचही मागण्या प्रशासनाने मान्य केल्या आहेत। सोमवार दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता मोजरी येथील मुख्य बसस्थानकावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शांततेच्या मार्गाने उपोषण आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। बससेवेअभावी प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबाबत प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते संजय भाऊ देशमुख यांनी परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी श्री रायलवार यांच्यासमोर प्रवाशांच्या 5 प्रमुख मागण्या मांडल्या। विशेष म्हणजे श्री रायलवार यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहून प्रवाशांच्या अडचणी समजून घेतल्या आणि 5 पैकी 4 मागण्या तात्काळ पूर्ण केल्याची घोषणा केली। यामुळे उपस्थित प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आणि हे उपोषण आंदोलन यशस्वी ठरले। आता थोडक्यात जाणून घेऊया प्रवाशांच्या प्रमुख मागण्या कोणत्या होत्या। पहिली मागणी, अमरावती डेपोमध्ये नागपूरकडे जाणाऱ्या बसमध्ये मोजरी ते तिवसा प्रवाशांसाठी स्वतंत्र कर्मचाऱ्याची नेमणूक। दुसरी मागणी, मोजरी बायपासवरून जाणाऱ्या बसवर नियंत्रणासाठी विशेष पथकाची नियुक्ती। तिसरी मागणी, तीर्थक्षेत्र मोजरी ते शेगाव थेट बस सेवा सुरू करणे। तर चौथी मागणी, शिरसगाव येथे रात्री मुक्कामी असलेली बस सकाळी मोजरी बसस्थानकावरून आणून अमरावतीकडे रवाना करणे। या सर्व मागण्या मान्य झाल्याने प्रहार जनशक्ती पक्षाने उपोषण आंदोलन मागे घेतले। या आंदोलनात तिवसा तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते संजय भाऊ देशमुख, योगेश भाऊ लोखंडे, मोजरीचे सरपंच सुरेंद्र भाऊ भिवगडे, सौ गौरीताई देशमुख यांच्यासह परिवहन महामंडळाचे अधिकारी व मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते। गुरुकुंज मोजरी, तिवसा, जिल्हा अमरावती। मोजरी या गावामध्ये आणि तिवसा या शहरामध्ये एसटी महामंडळाच्या बसेस थांबत नव्हत्या, त्यामुळे विद्यार्थी आणि गरीब प्रवाशांना खूप त्रास होत होता। या सगळ्या गाड्या ज्यांना थांबा आहे त्या गाड्या या तीर्थक्षेत्र स्थळी आल्या पाहिजे याची आम्ही मागणी घेऊन आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। आज सकाळी अधिकारी येऊन गेले, अधिकाऱ्यांनी त्या मान्य केल्या। काही ठिकाणी अधिकाऱ्यांची नेमणूक केली। मोजरीच्या बायपासमधून जाणाऱ्या गाड्या आता यायला लागल्या मोजरीला, परंतु आजही आमचा त्यांच्यावर विश्वास नाही। जोपर्यंत ही यंत्रणा सुरळीत होणार नाही, जोपर्यंत सुरळीत बसेस मोजरी आणि तिवसाला थांबणार नाही, तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील।